श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, जी स्त्री यावेळेस आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. भगवान विष्णू म्हणतात, गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळ केल्याने माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळी, उठण्याच्या वेळी व आंघोळीच्या वेळी देखील निश्चित केलेले आहेत. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर बसले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे. मी पाहिलं आहे की अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय? हे परमेश्वरा, कृपा करून मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? आंघोळ कधी व कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घ्यायची इच्छा मनात आहे माझ्या. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी असे पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, परंतु तरीही त्यांच्या घरात तुम्ही राहत नाही. त्याचे कारण काय? असा प्रश्न गरुडजींनी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुडाला, तू योग्य प्रश्न विचारला आहेस. आंघोळ करणं फार महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काही ना तरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही. आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र अशी गोष्ट सांगतो. तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जे सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. चला तर सुरू करूया. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा आहे ना, की प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर होत्या. तसेच वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली, ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे व योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान, ते त्या मुलींकडे नव्हते. मग त्यांच्या 3 मुली तरुण झाल्यावर शेठनी आपल्या 3 मुलींची एका चांगल्या कुटुंबात लग्न करून दिली. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघीसुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या. आपल्या घरी गेल्यानंतर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचीही सासरचे लोक यांचा आदर करत होते आणि तिघींचीही इतरांशी सर्वांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायचे, अंघोळ उशिरा करायचे, कधीकधी अंघोळ न करता जेवायच्या आणि अधूनमधून पूजा करायची. सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसं त्या 3 मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायामध्ये आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा पूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवण्यास सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावाच लागत होता. त्यामुळे घरात कलह सतत होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून या तिघी या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली होती. तिघी बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या.
परंतु तिघी बहिणींनी झोपडीत राहणे पसंत नव्हते, त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतर त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागले. तिथेही तिघीसुद्धा उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या. आंघोळ कधी करायची नाही तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायच्या, तर कधी आंघोळीच्या आधीच जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक अवस्था जी आहे ती ढासळू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूंच्या स्वरूपात दारात आले. त्या साधूंनी प्रेमाने ते स्वागत केले गेले. पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठला जवळ बोलून साधूंच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले, बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणी होत्या त्या नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते, ते त्यांच्याभोवती फिरत होते. ते कुठेही गेले तरी ते नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार झाले आहे. या कारणास्तव ते तिथे जातात, तिथे फक्त दुःख आणि संकटे येत आहेत. तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ही संकटे येत आहेत. मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत. ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान, दानव स्नान. याचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीच्या शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 तास किंवा 2 तास आधी असतो, म्हणजे ते सामान्य होते. पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे, कारण यावेळी वातावरणात अद्भुत चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे. अशा प्रकारे देवांचे स्मरण होते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले. त्यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे देवस्नान. पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या आणि वाईट गोष्टी दूर होतात. तसेच देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. तसेच माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तसेच तिसरे म्हणजे मानवी स्नान. सकाळी 6 ते 8 या वेळेस केलेल्या स्नानाला मानवी स्नान असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर केले जाते. त्यावेळी हे स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवस शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असतो, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. म्हणजेच 4थे स्नान सकाळी 8 नंतर आंघोळ करणे म्हणजे दानव स्नान. ते सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे माणसांमध्ये उत्साह राहत नाही आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरातील सुस्ती जाणवते. ही भावना राहते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस तिथे जातो, तिथे सदैव त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या
तिन्ही मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या, त्यामुळे सासरच्या सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते. त्याच्यामुळे ज्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करणे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन देखील शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात अंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, लक्षपूर्वक ऐका. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मित सन्निध्य कुरु. याचा अर्थ, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही त्यांची चूक समजली. त्या तिघीही आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागले. सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करू लागल्या, सूर्याला पाणी देऊ लागल्या. रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. तिघी पतींच्या व्यवसायात चांगला नफा झाला आणि तिघींचे गमावलेले सर्व वैभव तिघींना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात अंघोळीला खूप महत्त्व आहे. अंघोळीनंतर केली जाणारी सकाळची पूजा ही सकाळची झाली तरच त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने कधीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होतो. नाहीतर मग आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी ही जी माहिती तुम्हाला सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल, थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर पटकन माझ्या चॅनेलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.